तर शरद पवार हुतात्मा चौकात दाखल झालेले आहेत। काही नेते आधीपासूनच हुतात्मा चौकात दाखल झालेले होते। आता एक एक करत महत्त्वाचे सगळे नेते हुतात्मा चौकात पोहोचतायत। शरद पवार हुतात्मा चौकात दाखल झालेले आहेत। आंदोलनाला परवानगी पोलिसांनी नाकारलेली आहे, मात्र तरीही हजारोंच्या संख्येने मवियाचे कार्यकर्ते हे हुतात्मा चौकाच्या परिसरात आलेले आहेत। सरकारचा निषेध नोंदवला जातोय आणि आता या आंदोलनात शरद पवारही सहभागी होत आहेत। हुतात्मा चौकात दाखल झाले। ही दृश्य आपण पाहतोय हुतात्मा चौकातली। एकीकडे शरद पवार अगदी काही क्षणापूर्वीच हुतात्मा चौकात दाखल झाले, दुसरीकडे मवियाचे हे सगळे नेते जे हुतात्मा स्मारकाच्या अगदी पायाशी तिथे स्मारकापाशीच बसलेले आहेत, ते सगळे मवियाचे नेते जोरदार घोषणाबाजी करतात। तर आज मविया राजकोटमधील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेचा निषेध नोंदवते, सरकारचा निषेध नोंदवते, सरकारला जाब विचारते, जोडे मारो आंदोलन करणार आहे। आणि अशातच शरद पवार आता आंदोलन स्थळी दाखल झालेले आहेत। हुतात्मा चौकात ते दाखल झालेले आहेत। मवियाचे सगळे महत्त्वाचे नेते आता एक एक करत दाखल होणार आहेत। काही नेते आणि हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते हे हुतात्मा परिसरात पोहोचलेले होतेच। ही दृश्य आहेत शरद पवारांची। हुतात्मा चौकाच्या परिसरात ते पोहोचलेले आहेत। हुतात्मा स्मारकाचा संपूर्ण परिसर जो आहे, खरं तर या ठिकाणी आंदोलनाला परवानगीच नाहीये। मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारलेली आहे, मात्र तरीही आंदोलनावर मवियाचे नेते ठाम होते आणि आता महत्त्वाचे सगळे नेते एक एक करत हुतात्मा चौकात दाखल होत आहेत। सध्या शरद पवार पोहोचलेले हुतात्मा स्मारकाच्या पायापाशी बसत, त्या स्मारकात जवळ बसत मवियाचे नेते जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी करताना आपण पाहतोय। दुसरीकडे शरद पवार या आंदोलनस्थळी दाखल झालेले आहेत। छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याचा निषेध नोंदवला जातोय, सरकारचा निषेध नोंदवला जातोय, सरकारला या मुद्द्यावरून जाब विचारला जातोय आणि मवियाचे सगळे नेते आज एकत्रित आहेत, एक प्रकारे शक्ती प्रदर्शन करणार आहेत आणि एक प्रकारे सरकारचा निषेध या आंदोलनाच्या माध्यमातून नोंदवणार आहेत।